हाय हॅलो नमस्कार. मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मी आहे माहेरी. मला सर्वांनी सांगितलं की तुझ्या हातचं उपीट खूप छान होतं, तर तू उपीट बनव. तर मी सर्वांसाठी बघा एवढं मोठं कढई भरून मी उपीट बनवलेलं आहे आणि खूप छान झालं होतं. मस्त असं उपीट मी बनवलं होतं आणि माझ्या हातचं सर्वांनाच खरंच उपीट आवडतं. तर मी मस्त असं मोठ्या रव्याचं उपीट बनवलेलं आहे. 10-11 माणसांसाठी मी हे उपीट बनवलं आहे. तर मी आहे माहेरी. माहेरामध्ये असं नाश्त्याचं किंवा बारीक-सारीक कामं ही मला करावी लागतात आणि त्यानंतर मी बनवला आहे खूप चहा. तर चहा पण 10-12 कप असा बनवला आहे. छोटंसं पातेलं आहे, पण भरपूर असं चहा बनवला. गॅसजवळ बसून मी सर्वांना उपीट वाढलं, नाश्ता सगळ्यांना दिला आणि त्यानंतर चहा बनवला. सर्वांसाठी चहा बनवला आणि मग चहा सर्वांनी घेतला. तर सर्वजण माहेरी आले की आम्ही तिघीजणी बहिणी असल्यामुळे खूप ते आमची मुलं आणि राडा आणि सर्व गडबडच असते. सणामध्ये तर खूपच गडबड असते. उन्हाळा सुट्टीला आणि दिवाळी सुट्टीलाच आम्ही माहेरी येतो. असं मध्ये येणं जाणं होत नाही. तर सुट्टीला तर नेहमी आम्ही जातो. तर छोटी अमृता तिनं सर्वांना नाश्ता वाढला आणि तोपर्यंत तिकडं चहा उकळतोय. चहा ठेवला आणि नाश्ता झाला, चहा झाला. नंतर बघा मी बाहेर मम्मीनी पाणी तापवण्यासाठी चूल पेटवलेली होती. त्याच्यावरतीच मी आरावरती मस्त अशी कोळसा पेटलेला होता. त्याच्यावरती मस्त अशी कणसं भाजली आणि खाल्ली. अशी कवळी कवळी कणसं होती शेतातली. तर ती कणसं मी भाजून खाल्ली. तर खूप छान चव असते कणसांना. तर मला खूप आवडतात आणि सर्वांनाच ते आवडतात आमच्या इथं. तर मम्मीने बघा किती अंडे काढून आणले आहेत. मम्मीचं कामच असतं ते अंडे गोळा करायचं. सकाळी दुपारच्या वेळेस ते अंडे गोळा करते आणि सकाळी सकाळी त्यांना चारा पाणी बाहेर सोडायचं असं तिचं काम चालू असतं. तर तिचे 35-40 असे मोठ्या कोंबड्या आणि छोटे तर खूप आहेत. मोजताच येत नाहीत एवढे अंडे आणि हे पिल्ले आहेत आणि अंडे पण खूप निघतात. तर बघू शकता असं एकदम छान असं गावाकडचं वातावरण आहे. आणि भैया आणि माझी मुलं हे सर्व गेले होते वैरण आणायला. तर ट्रॅक्टरवरती वैरण घेऊन आले आहेत आणि इथं प्रणितासुद्धा गेली होती. तीसुद्धा आली आहे वैरण घेऊन. तर ट्रॅक्टरवरती जाऊन यायला खूप मज्जा वाटते. आम्हाला जायचं तर घरातून जाणंच काही झालं नाही, पण हे दररोज जातात. तर भैयाने ट्रॅक्टर आणला आहे. त्याची कुट्टी करायची आणि जनावरांना ते टाकायचं चारा खायला. तर रिवर्स घेऊन कुट्टीजवळ ते ठेवून त्याची कुट्टी करतात आणि ते जनावरांना टाकतात चारा. तर 11-12 वाजता ते घेऊन आले, पण उन्हात एवढं हाल होतं, चावती पूस तरीसुद्धा त्यांना जाऊन आणावं लागतं. शेत म्हणलं की हे असा त्रास असतोच आणि खूप चावतं ते. आणि बघा इकडं अचानकच आला पाऊस. खूप पाऊस आला. सगळीकडं किचकिच झाली. एवढं ऊन पडलं होतं कडक आणि अचानकच मोठा पाऊस आला. असं वाटत होतं की गाराच पडतात की काय, पण गारा काय पडलेल्या नव्हत्या. तर बघा सगळीकडं पाणी पाणी झालं थोड्याच वेळामध्ये आणि अशा पावसामध्ये किती छान असं वातावरण दिसते. तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण वाटतं गावाकडचं. तर समोर आहे तो लाल घास आहे, जनावरांना खाण्यासाठी तो घास आहे आणि मम्मीनी झाडं लावली आहे. ती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि इकडं आहे ते चाफ्याचं झाड आणि तुळशीच्या साईडला चाफ्याचं झाड मम्मीने लावलं आहे. आणि इकडं आहे मुक्त गोटा. मुक्त गोट्यामध्ये बघा बदकं कशी त्यांना किती आनंद वाटतोय. ते पाण्यात काहीतरी शोधतात खायला, किडामुंगी असं शोधत असतात. तर त्यांचं मला खूप कौतुक वाटलं, खूप छान वाटलं की असं बदकं तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये असतात, पण इथं मम्मीने पाळले आहेत त्यामुळं त्यांना सवय लागली आहे. तर ते मुक्त गोट्यामध्ये बदकं राहतात आणि ते सावध पण हे करतात. साप किरडू असं काही येऊ देत नाहीत. तर त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण होतं म्हणून हे बदकं पाळली जातात. तर 4च बदकं पाळले आहेत. बाहेरचे कोणी नवीन असेल किंवा कुठले चोर किंवा रात्रीचे नवीन कोणी आले असेल आणि बोका मांजर असं जर कोंबड्यांच्या पिल्लांसाठी पळवून न्यायसाठी आले असेल तर ते अगोदरच गोंधळ घालून त्यांना पळवून लावतात किंवा चावतात त्यांना. आणि आपल्या संरक्षणासाठी तर बदकं खूप छान असतात आणि आपण जर त्यांच्याजवळ गेलं तर ते आपल्याला सुद्धा चावायला येतात. सवय असली तर ते काही करत नाहीत, पण ते छान राहिले आहेत. तर चांगले सांभाळले आहेत मम्मीनी. खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघितलं की. खूप मोठे मोठे झाले आहेत ते बदकं. 4च बदकं आहेत. अगोदर होते 7-8 होते बदकं, आता कमी झाले आहेत. दुसऱ्यांना दिले पाळण्यासाठी आणि 4 फक्त आपल्यासाठी ठेवले आहेत. आणि त्यांना पिल्ले पण झाले होते 6. तर ते पिल्लं काय पावसामुळे
आणि कोल्ह्याने पकडून नेले, त्यामुळं ते मरून गेले. आता त्यांच्याकडं पिल्ले नाहीत, फक्त बदकं आहेत. आता ते बदक अंडी घालतं आणि त्यानंतर त्यांची पिल्ले होतात. मग परत बदकांची संख्या वाढते. तर पुढच्या वर्षी वर्षातून एकदाच घालतात बहुतेक अंडे. तर पुढच्या वर्षी झाले की त्याची पिल्ले दिसतील तुम्हाला. मागच्या व्हिडिओमध्ये मी ती पिल्ले दाखवली होती, पण ते पिल्ले आता सगळे मरून गेले आहेत. तर असा परिसर आहे माझ्या माहेरचा, खूप मोठा परिसर आहे. आम्ही तिकडचं दुसरीकडं होतो, तिथलं राहायचं सोडून आम्ही इकडं नवीन शेत घेतलं आणि नवीन शेतामध्ये आम्ही अशी सुरुवात केली. तर इथं घास गवत अजून खूप सुधारणा करायची आहे, खूप झाडं लावायची आहेत आणि आता घराचं बांधकाम पण सुरू आहे. तर घराच्या बांधकामाचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्की शेअर करीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि बाकीचं अजून काय काय राहिलं आहे, खूप काही असं दाखवण्यासारखं आहे, तर ते तुम्हाला मी नक्की दाखवीन. आणि सर्व झाडं फुलं हे पण दाखवीन. आता जरा पावसामुळे झाडं फुलं कमी झाली आहेत. तर मध्यंतरी पूर आला होता, त्यामुळं पाणी भरपूर होतं, त्यामुळं झाडं फुलं अशी जळून गेली आहेत. तर आता इथून पुढं चांगली झाडं वाढतील आणि त्यानंतर मग तुम्हाला मी फुलांचे व्हिडिओ शेअर करीन. पण आत्ता सध्या कमी प्रमाणात फुलं आणि झाडं आहेत. आणि या बघा मम्मीच्या कोंबड्यासुद्धा इकडं आलेल्या आहेत. सगळा घोळका एकत्र आलेला आहे. तर काहीतरी खायला टाकलं की त्या कोंबड्या एकत्र पळत येतात. बघा किती कोंबड्या आहेत. आणि गायसुद्धा आलेली आहे, तिला पण वाटलं की काही खायला टाकलेलं आहे का. तर हे अशी जनावरं आणि कोंबड्या बदकं सगळं एकत्र मोकळेच असतात. मुक्त गोठा केला आहे, तर त्यांना बांधून घालायचं नाही किंवा एकाच ठिकाणी कोंडून ठेवायचं नाही. असं मुक्तपणे फिरायला त्यांना मस्त अशी जाळी मारून घेतलेली आहे. तर खूप छान असं मोकळ्या वातावरणात ते फिरतात. आणि ते जे शेण साठलेलं आहे ते थोडे 6 महिन्यांनी ते शेण काढून शेतामध्ये टाकायचे आणि नंतर मग मोकळा गोठा करून परत अजून त्याच्यामध्ये जनावरं सोडायची. तर अशी सर्व जनावरं त्याच्यामध्ये असतात. तर मी जिथे उभारले होते ना, तिथं एकच गाय आली होती आणि सगळी बदकं पाण्यातच हे करत होती, खेळत होती. त्यांना पण पावसाच्या पाण्यात खूप मज्जा वाटते. आणि गाय पण बघा, मी काहीतरी खायला टाकते असं वाटत होतं तिला, त्यामुळे ती आली होती. सगळ्यात ही मस्तीखोर गाई आहे, सगळ्यांना मारते अशी ही गाई आहे. तर दिवाळीची सुट्टी आहे, त्यामुळे ना मुलं ही सर्व घरी असतात आणि त्यामुळे व्हिडिओ वेळेवर जात नाहीत. व्हिडिओ बनवायला वेळ लागतो आणि एडिटिंगला तर खूपच वेळ लागतो, सर्व कामं करायची, त्याच्यातून व्हिडिओला थोडासा उशीर होत आहे. तर तुम्ही नक्की समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की बघत राहा. आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. तर चला मग मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.